हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 12 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे. मल्हार आणि नुपूर या दोघांची जवळीक वाढत चालली आहे. मल्हार हा नुपूरवर खूप इम्प्रेस झाला आहे. नुपूरने आपल्या कंपनीचे पैसे वाचवले. कंपनीला ती स्वतःच्या घरासारखं समजते हे सगळं त्याला कळालं. पण तायडी काही आपले प्लॅन बनवणं सोडत नाहीये. तायडीने पुन्हा एकदा नुपूरच्या जखमेवरची खपली काढली आहे आणि यावेळेस तर चांगलाच मिर्च मसाला सुद्धा लावलाय. मग नेमकं तिने असं केलंय तरी काय? तर फ्रेंड्स, तायडीने चक्क एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅननुसार तिने नुपूरला अगदी नवीन नवरीसारखं तयार केलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूर ही आपल्या लग्नाच्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवून किती दुःखी होते. आणि जेव्हा तिला नव्या नवरीच्या वेशात तयार केलं गेलं तेव्हा ती खूप दुःखी झाली, ढसाढसा रडू लागली आणि तेथून पळून गेली. त्यामुळे मल्हार सुद्धा तिच्यावर चिडलाय की नुपूर असं का करते. कारण मल्हारला नुपूरचा भूतकाळ माहीत नाहीये. म्हणजे एकूणच या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर हे मसाल्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आणायला जायचं म्हणते. तर मला माझ्याबरोबर कोणतरी पाठवा, ऑफिसमधील व्यक्ती, असंही ती म्हणते. त्यावेळेस तायडी सांगते ऑफिसमध्ये दीप नाहीये आणि बाकीच्या सगळ्यांना त्यांची त्यांची कामं आहेत, कोणाला याच्याबरोबर पाठवू शकत नाही. तर मल्हार म्हणतो ठीक आहे तायडे, जर ऑफिसमध्ये कुणी नसेल तर मी त्यांच्याबरोबर जातो. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी म्हणते मल्हार तू कसा? येथे ऑफिसमध्ये राजशेखर येणार आहेत, त्यांची वाईफ येणार आहे, आपल्याला खूप कामं आहेत. तर मल्हार म्हणतो तायडे मी आत्ता जातो, आत्ता येतो, तू काळजी करू नकोस. आणि तुझीच इच्छा आहे ना त्यांना एकट्याला नको पाठवायला. मग जर आपल्याला चांगलं जेवण टेस्ट करायला द्यायचं असेल तर आपण एवढं करू शकतो ना. तायडीची बोलतीच बंद होते आणि मल्हार तेथून निघून जातो. तायडीला खूप राग येतो. ही नुपूर आहे ना आता डोक्यावर बसतीये. तिला लवकरात लवकर डोक्यावरून खाली उतरून जमिनीवर आपटावं लागेल, नाहीतर ही माझ्या डोक्यावरच नाचेल असा विचार तायडी करते. इकडे मल्हार आणि नुपूर हे दोघेही गाडीने या मसाल्यावाल्याच्या इथे जात असतात. मल्हार आणि नुपूर दोघेही मागच्या सीटवर बसलेले असतात. तेवढ्यात गाडीवाला हा जोरात वळण घेतो आणि नुपूर ही मल्हारच्या अंगावरच जाऊन पडते. या दोघांची धडक होते. नुपूर त्याला सॉरी म्हणते. मल्हार हा ड्रायव्हरला चिडून सांगतो गाडी हळू चालवा दादा. ड्रायव्हर हो म्हणतो की अचानक एक खड्डा आला होता त्यामुळे गाडीचा बॅलन्स गेला. नुपूर ही मल्हारला विचारते सर, तुम्ही मला एक गोष्ट सांगितली नाही. जेव्हा मी तुम्हाला सकाळी भेटले, घरी आले, तेव्हा तुमचा मूड खूप छान होता. पण जेव्हा मी हे कपडे चेंज करून आले तेव्हा तुमचा मूड अचानक बदलला. तुम्ही खूप रागात दिसला. असं काय झालं होतं? मल्हारला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही. आणि त्याच वेळेस पुन्हा एकदा ड्रायव्हर हा गाडी जोरात वळवतो. त्यामुळे नुपूर ही मल्हारच्या अंगावर जाऊन पडते. मल्हार ड्रायव्हरवर खूप चिडतो. दादा तुम्ही काय करताय? गाडी अशी का चालवताय? आज काय झालंय तुम्हाला? ड्रायव्हर सांगतो सॉरी साहेब, अचानक खड्डा परत आला होता. तर मल्हार हा नुपूरला सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तेच आहे. अचानक खड्डा आला म्हणून माझा मूड बदलला. नुपूर त्याला समजावून सांगते सर, आयुष्यात चालताना, मग ते रस्त्यावर असो, गाडी चालवताना असो की आयुष्य जगताना असो, असे खड्डे अचानक येतच असतात. पण त्यामुळे आपला बॅलन्स नाही जाऊ द्यायचा. मल्हारला सुद्धा हे पटतं आणि नुपूर गाडी थांबवायला सांगते. मल्हार आजूबाजूला पाहतो तर त्याला कोणतंच मसाल्याचं दुकान दिसत नाही. मल्हार विचारतो मिस नुपूर, तुम्ही येथे गाडी का थांबवायला सांगितली? येथे तर कोणतंच मसाल्याचं दुकान नाहीये. नुपूर म्हणते सर, जवळच आहे, पण तुमची ही मोठी गाडी त्या छोट्याशा गल्लीत नाही जाऊ शकत, म्हणून आपण येथेच उतरायला हवं. मल्हार म्हणतो ठीक आहे. आणि मग हे दोघे गाडीतून खाली उतरतात. नुपूर मल्हारला या बाजारपेठेतून घेऊन जात असते. बाजारपेठेत खूप गर्दी असते, अनेक पुरुष असतात आणि मल्हार हा एका चांगल्या मुलासारखं नुपूरला प्रोटेक्ट करत असतो. नुपूरच्या आजूबाजूला जे पुरुष येतील त्यांना तो स्वतः धक्का देतो आणि त्यांना दूर करतो, पण नुपूरला काही स्पर्श करू देत नाही. आणि नुपूर मात्र आपल्या धुंदीत चालत असते. आणि त्याच वेळेस रस्त्यात एका केळीच्या सालावरून मल्हारचा पाय सटकतो आणि मल्हार हा डोक्यावर पडणार. इतक्यात नुपूर त्याचा हात पकडते आणि त्याला सावरते, पडण्यापासून वाचवते. मल्हार आणि नुपूर या दोघांनाही आश्चर्य वाटतं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. मल्हार हा पुन्हा आपल्या 2 पायांवर उभा राहतो आणि नुपूरला सॉरी म्हणतो. तर नुपूर त्याला समजावून सांगते सर, रस्त्यावर कितीही गर्दी असली, मग माणसांची किंवा गाड्यांची,
पण स्वतःचा तोल नाही ढळू द्यायचा. तर मल्हार सांगतो, माझा तोल नव्हता ढळला, केळीची साल होती त्यावरून पाय सटकला होता. आणि नुपूर ही पुन्हा चालायला लागते आणि मल्हार हा अगदी चक्क तिच्या बॉडीगार्ड सारखा नुपूरच्या मागे पुढे असतो. नुपूरला कोणाचा धक्का लागू नये असं तो तिला प्रोटेक्ट करत असतो. तिच्या आजूबाजूला बॉडीगार्ड सारखं रिंगणच बनवतो आणि नुपूर मात्र तिच्या धुंदीतच सुरू असते. आणि तेवढ्यात हे दोघे त्या दुकानाजवळ पोहोचतात. मल्हार नुपूरला विचारतो, मिस नुपूर, हा रस्ता तर किती मोठा आहे, आपली गाडी येथे आली असती. नुपूर ही मल्हारला समजावून सांगते, सर, आपण जर मोठ्या गाडीत येथे आलो असतो ना, तर त्या दुकानदाराने आपली किंमत कमी केली नसती. म्हणजे त्याला असं वाटलं असतं आपण खूप श्रीमंत आहोत आणि तो जो भाव सांगेल ते पैसे आपण द्यायला तयार आहोत. मग आपल्याला बार्गेन करता आलं नसतं. बार्गेन करायचं असेल ना तर पायी किंवा रिक्षात यायला हवं. मल्हारला हे पटतं. नुपूर त्याला सांगते, सर, तुमचा कोट काढा. मल्हारला आश्चर्यच वाटतो. तो विचारतो, कोट कशाला काढायचा? नुपूर सांगते, सर, तुम्ही ह्या कोटमध्ये ना खूप श्रीमंत दिसताय. तुम्ही हा कोट काढा म्हणजे तुम्ही सामान्य वाटाल. नाहीतर गाडीत नाही आलो तरी सुद्धा आपला जास्तच भाव देईल तो दुकानदार. आणि मग मल्हार त्याचा कोट काढतो आणि नुपूर त्याला म्हणते, चला सर. ती मल्हारला या मसाल्यांच्या दुकानात घेऊन जाते. मल्हार आणि नुपूर या दुकानात येतात. हा दुकानदार विचारतो, अरे नुपूर मॅडम, खूप दिवसानंतर आलात. नुपूर सांगते, हो काका, खूप दिवसानंतर आले. मला आहे ना मसाले हवे आहेत. आणि मग हा दुकानदार सगळे मसाल्याचे सॅम्पल्स दाखवू लागतो. नुपूर तिला जे जे काही हवंय त्या सगळ्या पदार्थांची यादी देते. नुपूर सगळे पदार्थ स्वतः चेक करून पाहत असते की मसाल्यांची क्वालिटी कशी आहे, प्रत्येक गोष्टीची क्वालिटी कशी आहे. मल्हार हे सगळं पाहतो आणि त्याला खूप आवडतं की नुपूर आपल्या कंपनीसाठी मसाले लागणार आहेत तरी अगदी घरच्यासारखं हे सगळं करतीये. आणि मग नुपूर या मसालेवाल्याला सांगते, मला सगळे चांगल्या प्रतीचे मसाले हवे आहेत. ती सगळं काही चेक करत असते. तर इकडे घरी तायडीची आई ही खाता खाता वर पाहत चालत असते आणि त्याच वेळेस ती एका टेबल लॅम्पला धडकते. हा टेबल लॅम्पही खाली पडतो आणि तायडीची आई सुद्धा खाली पडते. हा आवाज ऐकून रेवती धावत पळत येते आणि घराबाहेर जाते. अरे, कोण पडलंय, काय पडलंय? तर तायडी मागून आवाज देते, एवढी मोठी मी खाली पडले आणि तुला दिसत नाहीये का? चल उचल मला. रेवती तायडीच्या आईला उचलण्याचा प्रयत्न करते, पण ती चांगली जाडजूड असल्यामुळे रेवतीला तिला काय उचलता येत नाही आणि ती स्वतःच खाली पडू लागते. तर तायडीची आई म्हणते, तू मला उचलतीये का माझ्या मांडीवर बसतीये? थांब, मीच उठते. आणि ती कशी बशी उठते. रेवती विचारते, तुम्ही कसं काय पडलात? तर तायडीची आई सांगते, मी ना, पण तेवढ्यात तिला वाटतं सगळे ना माझ्या पोटातलं ओठात आणण्याचा प्रयत्न करताय. पण तायडीने मला सांगितलंय कोणाला काही सांगायचं नाही, त्यामुळे मी काहीच बोलणार नाहीये. रेवती विचारते, ताई, कसला विचार करताय? तुम्ही कसा पडलात? पण ती काहीच बोलत नाही आणि म्हणते, नाही नाही, मला काय बोलायचं नाही. मला तर हे विचारायचं होतं की तू आज जेवायला काय बनवलंय? मला ना काहीतरी चटकदार खायचंय. तू माझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनव. तर रेवती सांगते, सॉरी ताई, मी नाही बनवू शकत, कारण आज माझा स्वयंपाक झालाय आणि मी कारल्याची भाजी बनवली. हे ऐकून तायडीच्या आईला मोठा धक्काच बसतो. ती म्हणते, कारल्याची भाजी? माझं काही नाही, मी तर खाऊन घेईल. पण तायडीला नाही आवडत ना, आणि मग तायडी तुझ्यावर चिडेल, ते मला नाही आवडणार. त्यामुळे तू दुसरी भाजी बनव. पण तेवढ्यात जिया तेथे येते आणि म्हणते, नाही काकू, तायडी नाही चिडणार. हे माझं तुम्हाला चॅलेंज आहे, लावता का बेट? आणि तायडीची आई म्हणते, ठीक आहे, मी बेट लावायला तयार आहे. इकडे मसाल्याचा दुकानदार नुपूरला सगळे मसाले पॅक करून देतो आणि बिल देतो. आणि हे बिल पाहून नुपूर म्हणते, काय दादा, तुम्ही तर खूप जास्त भाव लावले आहेत. एवढं महाग कुणी लावतं का? तर हा दुकानदार म्हणतो, सगळं योग्य आहे. तर नुपूर सांगते, कसं आहे ना, मी तुमच्याकडून नेहमीपेक्षा 10 पट जास्त सगळं सामान घेतलंय. आणि हे जे साहेब आहेत ना, ते आपला नवीन बिझनेस सुरू करताय. आमच्याकडे जास्त पैसे नाही आहेत आणि जर तुम्ही इतके जास्त भाव लावलेत तर त्यांचा बिझनेस कसा चालणार? त्यांना फायदा कसा होईल? त्यांचा एकदा फायदा झाला, त्यांचा बिझनेस मोठा झाला ना, मग ते तुमच्याकडून नक्कीच जास्त सामान जास्त भावात घेतील. आणि नुपूर हे सगळं खोटं बोलतीये हे पाहून मल्हार हसू लागतो आणि बाजूलाच असलेल्या लाल मिरचीला हात लावतो आणि मिरची कशी आहे ते सुद्धा नुपूरसारखं चेक करतो. तर नुपूर या दुकानदाराला समजावून सांगते, मी तुमच्याकडून एवढं सगळं सामान नेहमी घेत असते, आज जास्त घेतलंय, भाव कमी करा. तर हा दुकानदार म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला योग्य भाव लावतो. आणि तो पुन्हा एकदा हे बिल तयार करतो. तोपर्यंत नुपूर ही मल्हारजवळ जाते. मल्हार खूप खुश होतो. नुपूर म्हणते, पाहिलं ना, बार्गेनिंग कसं करायचं असतं.
तर मल्हार हा त्याच्या खिशातून 500च्या नोटांची गड्डीच काढतो आणि तिच्याकडे देतो. तर नुपूर त्याला म्हणते, सर ते लवकर आतमध्ये ठेवा. मल्हार विचारतो काय झालं. तर नुपूर म्हणते, सर हे पैसे ना असे खिशातून चार चौघात काढायचे नसतात, असे थोडे थोडे काढायचे, नाहीतर त्यांना वाटेल आपण खूप श्रीमंत आहोत, मग ते आपल्याला जास्त भाव लावतील. नुपूर आजूबाजूला पाहते की कोणी पाहत तर नाहीये ना, आणि मग त्यातून थोडेसे पैसे घेते आणि या काउंटरवर येते. हा दुकानदार तिला बिल देतो. नुपूर म्हणते, पहा आता कसे भाव लावले आहेत, आणि ती त्याला पैसे देते आणि विचारते, मग काकू कशा आहेत, त्यांचं ऑपरेशन झालं होतं, त्यांची तब्येत आता बरी आहे का. हा दुकानदार सांगतो, हो ती ठीक आहे. नुपूर या दुकानदारच्या घरच्यांची सुद्धा किती प्रेमाने चौकशी करतीये हे पाहून मल्हारला खूप छान वाटतं. नुपूर खरंच सगळ्यांशी प्रेमाने वागते, त्यामुळे मल्हारला सुद्धा आनंद झालेला असतो. तर इकडे तायडीची आई आणि जिया या दोघींमध्ये चॅलेंज सुरू असतं. जिया तिला शब्दात फसवते आणि म्हणते, चॅलेंज लावशील का. तर ती म्हणते, हो मी चॅलेंज लावायला तयार आहे. जिया तिला म्हणते, पण एक अट आहे, जर चॅलेंजमध्ये तायडी ही चिडली नाही, म्हणजे माझी आई जिंकली, तर तू माझ्या आईला सॉरी म्हणायचं. तायडीची आई म्हणते ठीक आहे, आणि त्यानंतर जिया म्हणते, आणि जर तायडी चिडली आणि तू जिंकली तरीही तूच माझ्या आईला सॉरी म्हणायचं. पण तायडीची आई भोळी असते, तिला काहीच कळत नाही. ती म्हणते, असं कसं, मी हरले तरी मीच सॉरी, मी जिंकले तरी मीच सॉरी. तर जिया तिला पुन्हा एकदा शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न करते, तुला कळत नाहीये का, मी जिंकले तरी तूच सॉरी, आणि तू जिंकली तरी तूच सॉरी. आणि तायडीची आई म्हणते, थांब थांब मला विचार करायला वेळ दे. ती पुढे जाते. तर रेवती जियाला विचारते, काय गं त्यांना असं कशाला फसवतेस. तर जिया म्हणते, आई मला एक कळत नाही, तू या घरात स्वयंपाक बनवते, मग काय बनवायचं हे तू ठरवायचं ना, बाकीचे लोक तुला कसे सांगू शकतात की हे बनव ते बनव. स्वतः तर काही करत नाही, फक्त खातात आणि बसतात. पण रेवतीला मात्र हे पटत नाही, आणि जिया ही पुन्हा एकदा तायडीच्या आईजवळ येते आणि विचारते, काय ठरलं काकू. तायडीची आई म्हणते, थांब सांगते तुला नंतर. जिया तेथून निघून जाते. तायडीच्या आईचं तेच सुरू असतं, मी हरले तरी मी सॉरी, मी जिंकले तरी मीच सॉरी, म्हणजे मी तर सॉरीच म्हणायचंय, मग जिंकून काय फायदा, हाच तिला प्रश्न पडतो आणि ती खूप कन्फ्यूज होते. इकडे मल्हार आणि नुपूर सगळे मसाले घेऊन येतात आणि आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवतात. तेव्हा नुपूर मल्हारला विचारते, सर सगळ्या मसाल्यांची शॉपिंग झाली ना. मल्हार तिचं खूप कौतुक करतो आणि म्हणतो, मिस नुपूर खरंच तुम्ही खूप छान बार्गेनिंग करता, तुम्ही आपले इतके पैसे वाचवलेत, येथे इतक्या स्वस्तात मसाले मिळतात हे तर मला माहीतच नव्हतं. नुपूर ही मल्हारला समजावून सांगते, सर आमच्या बायकांचं कसं असतं ना, आमच्या बँक अकाउंटमध्ये कितीही पैसे असले तरीसुद्धा आम्ही ते खर्च करत नाही. आमच्या घराच्या किचनमध्ये जो तांदळाचा डबा असतो ना, त्यात ठेवलेले पैसेच आम्हाला पुरतात, आणि बँकेतले पैसे आम्ही तसेच वाचून ठेवतो. खरी गृहिणी तर त्यालाच म्हणतात ना. मल्हारला सुद्धा हे लॉजिक खूप आवडतं, आणि नुपूर त्याला उरलेले 400 रुपये देते आणि म्हणते, सर पहा त्या पैशातून सुद्धा मी 400 रुपये वाचवले आहेत. ती मल्हारला हे पैसे देते. मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. खरंच नुपूर ही या बिझनेसला सुद्धा आपल्या स्वतःच्या बिझनेससारखं चालवतीये. ती आपला आणि आपल्या बिझनेसचा किती विचार करतीये हा विचार तो करत असतो. तेवढ्यात नुपूर त्याला भानावर आणते आणि मल्हार हा स्वतःच्या डोळ्याला हात लावतो. पण त्याला माहीत नसतं की याच हाताने त्याने लाल मिरचीला हात लावला होता, त्यामुळे त्याच्या डोळ्याची जळजळ होऊ लागते आणि तो जोरात ओरडतो. आणि नुपूर सुद्धा घाबरते. नुपूर विचारते, काय झालं सर, तुम्ही तेथे मसाल्याला हात लावला होता का, तुमच्या डोळ्याची जळजळ होते ना. आणि नुपूर तिच्या पर्समधून पाण्याची बाटली काढते आणि मल्हारच्या हातात पाणी देते, त्याला डोळा धुवायला सांगते. मल्हार त्याच हातात पाणी घेतो ज्या हाताने त्याने मिरच्याला हात लावला होता, आणि त्यामुळे त्याचा डोळा हा आणखीनच जळजळ करू लागतो. तो जोरात ओरडतो. नुपूर म्हणते, काय सर तुम्ही त्याच हाताने डोळा धुतला, अजून त्रास होईल ना. आणि मग नुपूर ही स्वतःची ओढणी ओठांजवळ आणते, त्याला ऊब देते आणि मल्हारच्या डोळ्याला ही ओढणी लावते. नुपूर खूपच प्रेमाने मल्हारची काळजी घेते. मल्हारला त्रास होतोय म्हणून नुपूरला सुद्धा त्रास होतो. मल्हार आपल्या एका डोळ्याने नुपूरकडे पाहत असतो की खरंच नुपूर किती चांगली आहे, त्याची किती काळजी घेतीये. आणि नुपूर कोणाचाही विचार न करता मल्हारची काळजी घेत असते, त्याला बरं वाटावं यासाठी प्रयत्न करत असते. पण तेवढ्यात नुपूरच्या लक्षात येतं की आपण जे हे करतोय ते आजूबाजूची लोक पाहताय, त्यांचं लक्ष आपल्याकडेच आहे. त्यामुळे नुपूर खूप लाजते आणि मल्हारला विचारते, सर आता बरं वाटतंय ना. मल्हार म्हणतो, हो आता ठीक वाटतंय. नुपूर आणि मल्हार
हे दोघेही गाडीत बसण्यासाठी एकाच वेळेस डोरचं हँडल ओपन करतात. दोघांच्या हातांचा स्पर्श एकमेकांना होतो. दोघेही एकमेकांकडे पाहतात. पण मल्हारला आता बरं वाटतं. नुपूर त्याच्याकडे पाहून स्माईल करते, मल्हारसुद्धा स्माईल करतो आणि हे दोघेही गाडीत बसतात आणि ऑफिसकडे जायला निघतात. तर इकडे तायडी ही ऑफिसमधील मेकअपमनला सांगत असते, आपल्याला पार्टीचा मेकअप नकोय, लग्नाचा मेकअप हवाय, एकदम नॅचरल, जास्त भडक नकोय, चल जा आता. तेवढ्यात नुपूर आणि मल्हार घरी येतात. तायडीची प्रेझेंटेशनची सगळी तयारी सुरू असते आणि ती आपल्या माणसांना सांगते, हे काय तुम्ही सारख्या सारख्या रंगाचे कपडे घेऊन येत आहे, दुसरे कपडे नाही आहेत का, आपल्याला सगळं ऑथेंटिक हवं आहे. आणि ती या ड्रेस डिझायनरला सुद्धा पाठवून देते. मल्हार विचारतो, तायडी काय सुरू आहे? तर तायडी सांगते, आता त्या राजशेखर सरांच्या वाईफ येणार आहेत आणि त्यांना चक्क त्या मॉडेलच्या अंगावर नवरी मुलीसाठीचे सगळे कपडे ट्राय करून पाहायचेत. मल्हार विचारतो, पण असं का? जे कपडे आहेत ते नवरी मुलीवरच ट्राय करायला हवेत ना? तर तायडी सांगते, आता काय बोलावं, मोठी माणसं आहेत, ते जे म्हणतात ते आपल्याला ऐकावंच लागतं. मी एका मॉडेलला फोन केलाय, ती मॉडेल लवकर येईल. तर मल्हार म्हणतो ठीक आहे. आणि मल्हार हा कोमलला बोलवतो आणि सांगतो, मला मागील 6 महिन्यांची सगळी मसाल्यांची बिलं हवी आहेत. कोमल हो म्हणते. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. मल्हार आपल्या केबिनमध्ये निघून जातो. तर तायडी विचार करते, मल्हार अचानक सगळी मसाल्यांची बिलं का मागवतोय? त्याला आपला घोटाळा कळाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असा विचार ती करते. थोड्या वेळाने कोमल ही सगळी बिलं घेऊन मल्हारच्या केबिनमध्ये येते. मल्हार तिला विचारतो, ही सगळी बिलं आहेत का? मसाल्यांची बिलं सुद्धा यामध्येच आहेत का? कोमल म्हणते, हो सर, यातच सगळी बिलं आहेत. तेवढ्यात तायडी ही बाहेरून सगळं पाहत असते. तायडी आणि कोमल एकमेकींना धडकतात. कोमल सॉरी म्हणते आणि तेथून निघून जाते. तर तायडी ही मल्हार समोर येऊन बसते आणि विचारते, मल्हार अचानक हे सगळं का चेक करतोयस तू? मल्हार हे सगळे बिल्स चेक करतो आणि म्हणतो, तायडी तू चुकलीये, तू खूप मोठी चूक केलीये. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडीला वाटतं की मल्हारने आपली चोरी पकडलीये. आपण किचनच्या मसाल्यांमध्ये जी हेरफार करतोय, जास्त भावात मसाले खरेदी करतोय, घोटाळा करतोय, हे मल्हारला समजलं की काय? तर मल्हार म्हणतो, तायडे खरंच ही खूप मोठी चूक आहे. तायडी म्हणते, सॉरी मल्हार, मी तुला सांगणारच होते. ते काय झालं ना, तर मल्हार तिचं ना ऐकताच म्हणतो, तू मिस नुपूरवर विश्वास नाही ठेवला, हे तुझं खूप चुकलं. तुला माहिती आहे का, मिस नुपूरमुळे आपल्याला 20,000 रुपयांचे मसाले 16,000 रुपयांत मिळाले. 4,000चा फायदा झाला. असा त्या आपला किती फायदा करून देऊ शकतात. त्या ब्रँडेड मसाल्यांपेक्षा असे इन्ग्रेडियंट्स करून मसाले तयार केले तर आपला खूप फायदा होऊ शकतो. हे ऐकून तायडीचा जीव भांड्यात पडतो. तिला वाटतं, बरं झालं मल्हारला माझे काही घोटाळे समजले नाही. आणि ती विचार करते, हा मल्हार आणि ही नुपूर आता एकमेकांच्या खूप जवळ येत आहे. मला लवकरात लवकर त्या नुपूरला या कंपनीतून हाकलून लावावंच लागेल, नाहीतर तीच माझ्या डोक्यावर बसायची. आणि मग तायडी आपला प्लॅन सुरू करते. तायडी ही फोनवर बोलण्याचं नाटक करते आणि म्हणते, काय तू येणार नाहीयेस? तू मग आधी का कमिटमेंट दिली? आणि ती फोन कट करते. मल्हार विचारतो, काय झालं? तर तायडी सांगते, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुला मी सांगितलं ना, ती मॉडेल येणार होती. राजशेखरच्या बायकोला सगळं काही चेक करायचंय, मॉडेलवर कपडे ट्राय करायचे. ती मॉडेल आता वेळेवर यायला नकार देते. आता काय करायचं? मल्हारला सुद्धा हा प्रश्न पडतो. तर तायडी म्हणते, अरे हा एक आयडिया आहे. तू ना त्या नुपूरला रिक्वेस्ट कर. नुपूर ते कपडे ट्राय करेल, म्हणजे राजशेखर सरांच्या वाईफला सुद्धा ते खूप आवडेल. मल्हार विचारतो, पण मिस नुपूरच का? तर तायडी सांगते, कसं आहे ना, ती राजशेखर सरांची जी सून आहे ती आणि नुपूर एकदम सारख्या दिसतात. त्यांचा बांधा, कदकाठी, रंग सगळं सारखं आहे. म्हणजे आपल्याला जास्त अंदाज येईल ना, त्यामुळे तू तिला रिक्वेस्ट कर, तुझं ती नक्कीच ऐकेल. मल्हार म्हणतो, ठीक आहे, तू जर असं म्हणत असशील ना तर मी तिला रिक्वेस्ट करतो. आणि तो नुपूरला रिक्वेस्ट करायला तेथून निघून जातो. तायडी खूप खुश होते. तेवढ्यात तिला त्या मॉडेलचा कॉल येतो. मॉडेल विचारते, मॅडम मला याला थोडा उशीर झालाय, मी येऊ का? तर तायडी म्हणते, काही गरज नाहीये, तू नाही आली ना त्याचा मला खूप फायदा झालाय. आणि ती फोन कट करते. तायडीला आठवतं की काल रात्रीच तायडीचं आणि तिच्या बाबांचं बोलणं झालं होतं आणि बाबांनी तिला विचारलं होतं, तू त्या नुपूरला कसा धडा शिकवणार आहे? तेव्हा तायडीने सांगितलं होतं की त्या नुपूरचं ज्या दिवशी लग्न होतं ना, त्याच दिवशी तिचा नवरा मेला होता आणि मी तिच्या मनात आता तेच भरवणार की तू अपशकुनी आहे, तुझा नवरा मेलाय, तुझ्या लग्नाच्या दिवशी हे सगळं घडलंय आणि मी तिला या कंपनीतून बाहेर काढणार. आणि जर ती कंपनीतून बाहेर नाही गेली
तर मी तिला इतकं डिस्टर्ब करणार की ती एखादी मोठी चूक करेल आणि आपला मल्हार तिला एक दिवस म्हणेल की मी मल्हार खानविलकर कधीही सेकंड चान्स देत नाही आणि तिला कंपनीतून हाकलून लावेल. तायडीच्या बापाला ही आयडिया खूप आवडते आणि तो म्हणतो, अरे हे तर सेमच झालं, म्हणजे मल्हार आणि नुपूर हे समदुःखी आहेत आणि तुला दोघांचीही दुखरी नस माहिती आहे. तायडी म्हणते, हो ती नस मला माहिती आहे आणि आता मी तीच दाबणार आहे. तायडीला हे सगळं आठवतं आणि तायडी खूप खुश होते, तिला आनंद होतो. तर इकडे किचनमध्ये नुपूर आणि आशा या दोघी मसाले बनवत असतात. तेवढ्यात मल्हार तेथे येतो. नुपूर विचारते, काय झालं सर? तर मल्हार तिला सांगतो, आता आहे ना राजशेखर सरांच्या वाईफ येणार आहेत आणि त्यांना त्यांच्या सुनेचे कपडे एका मॉडेलवर ट्राय करायचे होते, पण ऐनवेळेस ती मॉडेल नाही येणार आहे, तर तुम्ही ते कपडे ट्राय करू शकता का, नव्या नवरीचे कपडे? हे ऐकून नुपूर आणि आशाला जबर धक्काच बसतो, कारण या दोघांना नुपूरचा भूतकाळ माहिती आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. नुपूर आणि मल्हारची केमिस्ट्री ही दिवसेंदिवस खूप भारी होत चालली आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडत असेल, पण तायडीची कट कारस्थानं काही कमी होत नाहीये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तायडी ही जबरदस्तीने नुपूरला एखाद्या नव्या नवरीसारखी तयार करणार. नुपूर खूप सुंदर दिसत असेल, पण तिला तिचा सगळा भूतकाळ आठवणार, 1 वर्षापूर्वीचं तिचं लग्न आठवणार आणि नुपूर खूप दुःखी होईल. तिचा हा लूक मल्हार आणि राजशेखर सरांच्या वाईफला सुद्धा खूप आवडेल, परंतु तायडी मात्र तिला तिच्या भूतकाळाची आठवण करून देणार आणि म्हणणार, नुपूर तू खूप सुंदर दिसतेय, अगदी एखाद्या नवीन नवरीसारखी. आणि हे ऐकून नुपूरला खूप वाईट वाटणार आणि नुपूर आपला शेला सगळं सोडून तेथून पळून जाईल. त्यामुळे मल्हारला मोठा धक्काच बसेल. नुपूरने असं का केलं हेच त्याला समजणार नाही. मग नुपूरच्या भूतकाळाबद्दल मल्हारला कळणार का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.